बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या तालुक्यातील जवळच मध्य प्रदेशाची सीमा आहे। त्यामुळे या मार्गे आतापर्यंत बऱ्याच वेळेला गुटख्यांची तस्करी झाल्याची घटना घडली आहे। पण या गुटख्यांच्या तस्करीवर एलसीबी आणि अन्न औषध प्रशासन विभागाकडून कारवाई झाल्याचे देखील पाहायला मिळाले। आता परत एकदा मध्य प्रदेशातून बरानपूर रोडने जळगाव जामोद शहरातून टाटा आयशर ट्रक भरधाव वेगाने जात असताना त्याने स्थानिक पत्रकार राजीव वाडे यांना कट मारला व पुढे निघून गेला। पुढे गेल्यावर त्याने परत एका महिलेला कट मारला व आसलगावकडे भरधाव वेगाने निघून गेला। तेव्हा राजीव वाडे यांनी ट्रकमध्ये काही अवैध साहित्य असल्याचा संशय आला। त्यावेळी त्यांनी त्यांचे आसलगाव येथील प्रतिनिधी पत्रकार संजय दांडगे यांना कॉल करून सदर आयशर ट्रक अडवायला सांगितला। संजय दांडगे यांनी गावातील काही लोकांच्या मदतीने त्या ट्रकला आसलगाव येथे अडवले। यावेळी ट्रक ड्रायव्हरला ट्रकमध्ये काय आहे असे विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। तसेच त्याच्या बोलण्यावर संशय आल्याने गावातील काहींनी ट्रकमध्ये चढून आत असलेल्या गोण्यांमध्ये बघितले असता त्यांना त्यामध्ये गुटखा आढळून आला। यावर त्वरित जळगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली, पण पोलीस उशिरा असल्याचे गावकरी सांगत होते। यावरून गावकऱ्यांमध्ये चर्चा दिसून आली की एवढ्या मोठ्या प्रमाणात जळगाव पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बरानपूर रोडवरून लाखोंचा प्रतिबंधित गुटख्यांची सर्रास तस्करी होत असेल व पोलीस प्रशासन कारवाई करत नसतील तर यामध्ये आर्थिक लागेबंदे असू शकतात। सदर आयशर ट्रकमध्ये जवळपास 120 मोठमोठ्या गोण्यांमध्ये गुटखा टासून भरलेला होता। या गुटख्यांची नेमकी किंमत किती व एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्यांची तस्करी करणारा हा गुटखा तस्करदार कोण हे सुद्धा अजून उजेडात येणे बाकी आहे। ही घटना सकाळी 12 वाजताची असल्यावर रात्री 10 वाजेपर्यंतही पत्रकारांना या कारवाईविषयी माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचेही दिसून आले।